बोला साहेब. मी शीतांशू जोशी हा. पर्णयंत्र संशोधनामधून आलो आहे. माझ्यासोबत गणेश पाटील आहे. ओके. आपलं नाव? माझे दिनेश पाटील नाव, गाव गावात? काथरदा, तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार. ठीक. आणि हे क्षेत्र किती एकर आहे? हे 4 एकर क्षेत्र आहे साहेब. ठीक आहे. आणि ह्याच्यात तुम्ही ही कुठली जात लावली आहे कापसाची? ही व्हरायटी आहे आपलं कधी लावली आहे? ही जूनला 25 तारखेला 25 तारखेला 2024ला लावलेली आहे. सुप्रब व्हरायटी आहे. सुप्रब सुप्रब Variety व्हरायटी आहे. निजुलीची आहे. हां. आणि याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरलं आहे? याच्यामध्ये अनुपम वापरलं मी तुमचं हां. प्रोडक्ट 3 स्प्रे केलेले. ठीक आहे. किती 1 ml पर लिटर कॉन्सन्ट्रेशनने? 10 ml घेतले होते मी पंपाला. पंपाला 15 लिटरच्या पंपाला. आणि किती क्षेत्रात वापरलं? हे 4 एकरमध्ये. 4 एकरमध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही इथे फर्टिलायझर काही टाकलं होतं का? फर्टिलायझर याच्यामध्ये आपलं खत टाकलं होतं ते हां. DAP ठीक आहे. 12-32-16 हां. बस 4 बॅग 4 बॅग आणि टाकले. 4 युरिया 4 युरिया म्हणजे एकरी 1 बॅग. एक बॅग. बरोबर. आणि आता अनुपान आर हे प्रॉडक्ट्स वापरल्यानंतर पर्णयंत्रचे तुम्हाला काय अनुभव आला याच्यातनं? सर प्रॉडक्ट एकदम चांगला आहे सर. फुलबावरी बी बरोबर लागते, हां. लाईन बी बसते आणि क्लिअर बी होऊन जातो आणि हाईट बी 8 दिवसात फरक पडून जातो. बरोबर. आणि हे ओलीचं आहे क्षेत्र की कोरडवाहू आहे? कोरडवाहू आहे साहेब. ठीक आहे. आणि आपले जे स्प्रे मारतो आपण हा बोला ना. म्हणजे याचे हा. सांगतात आपण थ्रिप्स वगैरे साठी ते मी पण किती लागले? उलाला एक मारलेला आहे मी हो. हां. याला हं. आणि तो एक मोनोएसिपेट मारलेला आहे बस. बस. बरं. आणि आणि अनुपम दरवर्षी वापरलेलं. आणि दरवर्षी किती लागायचे दरवर्षी 5 स्प्रे करायचे. यावर्षी 3 स्प्रे केलेले. तुमचे म्हणजे याचे रासायनिक? नाही रासायनिक 2च केलेले आहे. अनुपमचे 2 केलेले आहे इथं. हो. बरोबर. आणि याच्यातनं आता त्याच्यावर मग तुम्हाला तुम्हाला रिझल्ट चांगला आहे. रिझल्ट चांगला आहे. हो. आता हे क्षेत्रामध्ये तुम्हाला असं काय वाटतं आत्ताची कंडिशन पाहून की उत्पादन किती येईल? सर ही कंडिशन तर 50 ते 60 क्विंटल व्हायला पाहिजे सर. 50 आमच्या ते इथं 60 कोरडमध्ये 15 बसूनच जातो. बरोबर. ठीक आहे. धन्यवाद. थँक्यू सर.